अतुल. 3 टीम क्वालिफाय झाल्यात. पहिलं क्रेस मावळा, त्यानंतर सीझर किंग, कॉर्नेल स्मॅशर्स आणि चौथी टीम क्वालिफाय कोण होईल त्यासाठी ही मॅच असणार आहे. मॅरीगोल्ड मॅव्रिक्स आणि अल्पाईन टायटन्स. इम्पॉर्टंट मॅच. सचिनला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट वाउचर इकडे दिलं जाईल. अल्पाईन टायटन्स एक इम्पॉर्टंट मॅच आज रेजन्सी अनंत आमच्या सर्व प्लेयरसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म. ओव्हरऑल एक चांगला ऑर्गनाईज केली इकडे टुर्नामेंट. लिम अँड ब्रिज टर्फच्या माध्यमातून ही ऑर्गनाईज एक चांगला इव्हेंट, एक सक्सेसफुल इव्हेंट. लेट्स प्ले. बॅटर अमय आणि नॉन स्ट्राईक एंडला निकेतन, बॉलिंगसाठी करण. जी टीम जिंकेल ती चौथी टीम असेल ती सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होईल. 3 टीम झाल्यात. पहिलाच बॉल रिस्पेक्ट दिला करणचा आणि तिकडे थांबवलं. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर कुठेतरी रिस्पेक्ट दिला. एक बॉल आपण पाहिलं तर डॉट पाहिला गेलाय. आणि आज सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स गोमंतक, सागोती, व्हेज मालवणी, त्यानंतर नॉनव्हेज चायनीज सर्व त्यांचं रेस्टॉरंट, रॉयल डोसा, रॉयल इस्टेट, सिस्टम फॅमिली रेस्टॉरंट. या बॉलवर पण लेग स्टिकला एक चांगली पिचिंग आणि नॉन स्ट्राईक एंडला बट तिकडे डॉट बॉल. त्यानंतर TPL पण येणाऱ्या 25, 26, 27 ऑक्टोबरला एक टुर्नामेंट आहे. MH05 FB 3741 अर्टिगा टॉप मॉडेल. MH05 FB 3741 कोणाची अर्टिगा आहे त्यांनी प्लीज तिकडून साईडला काढा. त्यानंतर MH05 AX 4503 MH04 HU 2140 MH04 HU 2140 2140 कोणाची जी हुंडाईची गाडी आहे त्यांनी तिकडे साईडला काढा. टॉईन वॅन आली आहे. RTO मध्ये तुम्हाला फाईन बसेल आणि RTOचं फाईन नाही भरलं तर या बॉलवर लेग ब्रेक. बघा RTOचं फाईन नाही भरलं तर असा विकेट जातो आणि बॅटर आउट. अल्पाईन टायटन्सचे मला असं वाटतं खूप मोठा सपोर्टिंग स्टाफ आहे. फॅन फॉलोईंग. तुमचं पण स्वागत आहे. आमच्या सर्व लेडीज टीम पण इकडे आल्यात. तुमचं पण स्वागत या टुर्नामेंट मध्ये. आज सर्व आपण पण आपलं ऑफिसचं, आपल्या घरचं काम करून कॉर्नर स्मॅशर्सने सचिनला मात्र प्लेअर ऑफ द मॅच ही ट्रॉफी आणि वाउचर, गिफ्ट वाउचर. या बॉलवर लेग ब्रेक. करणने खूप चांगली बॉलिंग आणि एक ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर एकच रन खर्च केले गेले. काय बॉलिंग केली गेली करण. गुड बॉलिंग. एकच रन. ज्याच्या नावात रन आहे पण त्यांनी एकच रन दिलाय. करण कुछ तो कर करण. गुड बॉलिंग यार. इम्पॉर्टंट आहे. पहिली ओव्हर आपण आपल्या टीमसाठी टाकतोय आणि त्यात एक रन टाकलं. अल्पाईन टायटन्स पूर्ण स्टेडियम अल्पाईन टायटनने भरलंय. क्या बात आहे. आज पूर्ण सपोर्टिंग स्टाफ आले. बट तुम्ही चांगलं खेळावं लागेल. 9 प्लेअरवर प्रेशर तेवढंच असणार आहे. या बॉलवर पण लेग ब्रेक आणि
आणि या बॉलवर पण बॉल हवेत जातोय आणि तिकडे बॅटर आउट. अमईला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चांगली कॅच तिकडे पकडली महेशने. आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चांगली पिचिंग करताना पाहिलं गेलं आणि स्कोर 4 रनवरती 2 विकेट. दुसरी ओव्हर चालू आहे. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. मॅरीगोल्ड टीम कुठेतरी इथे बॅकफुटला राहिली आहे. या बॉलवर पण एक चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर अमरने. कडक फटका, सडक पे कडक चाबुक फटका. गरमागरम 6 रन्स. मात्र 10 रन झाले. 2 ओव्हर संपल्यात आणि 10 रन. अमरला पण माहिती आपण कुठेतरी शांत राहिलोय, बट बॅटिंग करावी लागेल. अनिल शेट्टी सोबतीला अमर. या बॉलवर पण अगदी 10 रन झालेले आहेत. स्कोर कुठेतरी शांत चालला. या बॉलवर शेट्टीने थोडा आडवा बॅटने सिंगल रन. अल्पाईन टायटन्स कुठेतरी या मॅच मध्ये पकड निर्माण केली. आमचे शेलार पण रेडी झालेत. ऑल ओव्हर सर्व आज प्राइस डिस्ट्रीब्युशन पण असणार आहे. कोणाला सायकल मिळेल. हिरो ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल आहे. ज्या कार कोणाच्या मध्ये त्यांनी पार्किंग केल्यात प्लीज. मी मगाशी पण सांगितलं MH05 FV3741 लगेच ती कार साईडला काढायची आहे प्लीज. MH05 FV3741 आणि त्यानंतर MH05 AX4503 ही पण कोणाची कार आहे त्यांनी साईडला काढा प्लीज. आणि त्यानंतर MH04 HU2140 लवकरात लवकर तिकडून साईडला काढा, कारण की तिकडे थोडं त्रास होतोय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चांगली पिचिंग आणि स्कोर झालाय 12 वरती 2 विकेट. गुड बॉलिंग. अल्पाईन टायटनने चांगला बॉलिंग अटॅक आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. प्रत्येकाचे एफर्ट्स पाहिजेत. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्वांचे तुमचं डिपार्टमेंट आहे, ते प्रत्येकाने हँडल करता आलं पाहिजे. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. काय बॉलिंग केली गेली. अफलातून बॉलिंग. ह्याही ओव्हरमध्ये एक स्पेल थांबवताना पाहिला गेला. 3 ओव्हरमध्ये फक्त 12 रन खर्च केले गेलेत अल्पाईन टायटन. खूप चांगली बॉलिंग. तिसरी ओव्हर पण चांगली टाकली गेली. आता बॉलिंग साठी अनिल शेट्टी स्ट्राइक एंडला. आणि या बॉलवर देखील कडक फटका. अमर
बॉलर सुमित राजे. सुमितच्या पहिल्याच बॉलवर स्वागत केलं 6 ने. चौथी ओव्हर चालू झाली आणि पहिल्या बॉलवर 6. 18 वरती 2 विकेट गेले. चांगली बॉलिंग केली पहिल्या 3 बॉलर्सने, बट ह्या 2 ओव्हरमध्ये रन्स करावे लागतील टीम मॅरीगोल्ड मॅव्हरिक्स. जो जितावई सिकंदर, जो जिंकेल त्याचं नाव होईल ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन ऑन टर्फ. या बॉलवर समोर पुन्हा एकदा अमर, बॅक टू बॅक दुसरा 6. सुमित राजेवरती हल्ला बोल. या बॉलवर पण ऑफस्टिकच्या इकडे नो बॉल. 25 रन वरती आपण पाहिलं तर इकडे पण कव्हरला खेळले गेले रन सिंगल मिळेल. चांगली बॅटिंग केली अमरने, एक चांगलं साथ दिलं तिकडे. या बॉलवर चांगली कॅच पकडली. शेट्टीला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि करणने एक चांगली कॅच पकडली. गुड कॅच करण. कुठेतरी मॅच पुन्हा एकदा फाईट होताना पाहायला मिळते. कधी इकडे कधी तिकडे अशी मॅच जाते. नवीन बॅटर सुरेश 26 रन वरती 3 विकेट. यानंतर 2 सेमीफायनल, एक फायनल अशा मॅचेस पाहणार आहोत आपण आज. सर्व लिम अँड व्हिज टर्फचे ऑर्गनाइज एक चांगली टुर्नामेंट चॅम्पियन ऑन टर्फ. आणि तिकडे पण अल्पाईन टायटन्स मात्र मॅच मध्ये पूर्णपणे आली आहे. 26 रन वरती 3 विकेट. गुड बॉलिंग अल्पाईन टायटन. आणि या बॉलवर बॅटर आउट. चालाक ब्रो, सो चालाक. आणि काय विकेट मिळवला तिकडे. असं वाटलं थोड्या वेळासाठी विकेट जातोय की काय, बट विकेट गेला. आणि 4 ओव्हर झाल्यात 26 रन. 26. लॉस ऑफ 4 विकेट. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर तिकडे आणि 1 रन. 27 रन झाले. शेवटची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. बॉलर यज्ञेश. या बॉलवर पण कव्हरला खेळले गेलेत आणि तिकडे रन्स सिंगल. खूप चांगली बॉलिंग केली तिथे मात्र यज्ञेशने आणि कुठेतरी स्कोर पुन्हा एकदा थांबवलाय. पण एका दुसरा 6 आला तर बघायला अजूनही दुसऱ्या डाव मध्ये मजा येईल, बट स्कोर केला पाहिजे. मॅरीगोल्ड मॅव्हरिक्सला स्कोरची गरज आहे. 29. स्ट्राइक एंडला सुधीर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 30. अल्पाईन टायटन पहिल्यामध्ये क्रिस मावळा, त्यानंतर सीझर किंग आणि त्यानंतर कॉर्नेल स्मॅशर्स अशा 3 टीम क्वालिफाय झाल्यात. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक आणि तिकडे रन सिंगल रन.
या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नो बॉल आणि स्कोर एकने पुढे जाईल 32. मॅच जर एक 45-50 पर्यंत जरी गेली तरी फाईट होणार, बट मोठ्या स्ट्रोकची गरज आहे टीम मॅरीगोल्ड. या बॉलवर एक चांगला फटका आडव्या बॅटने नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट. OUT अमर बॅक टू द पवेलियन. गुड एफर्ट्स. कृणालने का हिट लगावला. इकडे पण कव्हरला खेळले गेले आणि रन सिंगल 33. वन टू गो. शेवटचा बॉल आणि जर 6 आला तर 40चा टार्गेट येऊ शकतो, बट शेवटचा बॉल आहे, चान्स घ्यावा लागेल. आणि इकडे समोर खेळले गेले बट एक रन 34 आणि दुसरा रनचा तिकडे मोये मोये आणि रन झाले 35-36चं टार्गेट आहे मॅच जिंकायला. अल्पाईन टायटन्सला मात्र 36 करायच्या 30 बॉल मध्ये. थर्टी 36चं टार्गेट आहे मॅच जिंकायला आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतीये. अल्पाईन टायटन्सला 30 बॉल मध्ये 36 करायचे. स्ट्राइक एंडला पवन आणि नॉन स्ट्राइक एंडला करण. करण पवन, पवन करण आणि बॉलर निकेतन. आणि या बॉलवर पण लेग स्टिकला आणि चांगली पिचिंग पाहायला मिळाली निकेतनची. या बॉलवर फुल टॉस बॉल आणि त्याला कन्वर्ट केला. इट्स अ 4. पवन A1 पवन. आमच्या लेडीजची पण टीम तिकडे तयार होती आहे, त्यानंतर त्या पण इनॅक्शन मध्ये खेळतील. सर्व फील्ड मध्ये लेडीज खूप चांगलं कार्य करतात, मध्ये स्पोर्ट्स, त्यानंतर
अनेक यावेळी ऑलिम्पिकमध्ये पण आपल्या भारतीय महिलांनी खूप चांगली कामगिरी केली. व्हाईट बॉल, 5 रन झालेत आणि स्कोर 31 पाहिजे. या बॉलवर लेग स्ट्रिकला पिचिंग केली आणि तिकडे बॉल मोये मोये. इट्स अ 4. हे प्रभू, ये क्या हुआ? 4 रन, 9 रन झालेत. 3 बॉल 9. बॉल टू बॉलची मॅच आहे. या बॉलवर पण एक चांगला निकेतननी कमबॅक केला आणि तिकडे लाऊड अपील, बट डॉट बॉल. रेजेन्सी अनंतम. या बॉलवर पण एक चांगला बॉल आणि तिकडे चांगली फिल्डिंग. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 4 रन आणि पहिली ओव्हर संपली. 14 रन. 24 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 22 रन्स टू विन इन 24 बॉल्स. 24 गेंदों में 22 रन की जरूरत है मैच जीतने के लिए टीम अल्पाइन टाइटन. बॉलर नागेश, स्ट्राइक एंडला बॅटर पवन, नॉन स्ट्राइक एंडला करण. दोघांना पण माहिती आहे की आपण मॅच मध्ये इझिली आहोत, बट आपल्याला टचअप द्यायचं आहे आणि मॅच पुढे घेऊन जायची आहे. क्रुशियल मॅच आपल्याला जिंकून सेमीफायनल मध्ये जायचं आहे. या बॉलवर फुल टॉस बॉल, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे सिंगल रन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगला फटका, बट रन्स तिकडे. वीस धावांची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता. या बॉलवर कव्हरला फटका ट्रॅव्हल होतोय. रन्स सिंगल. अवघ्या 19 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. या बॉलवर पण अगदी ड्राईव्ह केलं गेलं आणि एकोणीस रन झालेत. 19 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. 17 पे खतरा. आणि काय कॅच कलेक्ट केले निकेतनने. गुड कॅच. आणि करणला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. निकेतनने अगदी जमीन लगतची कॅच कलेक्ट केली. अशी कॅच पकडणं थोडं कठीण असतं, बस निकेतनची नजर परफेक्ट होती आणि परफेक्ट कॅच.
या बॉलवर पण एक चांगला बॉल केला गेला, एक चांगला कमबॅक. मॅच अजूनही संपलेली नाहीये आणि समीकरण आपण पाहिलं तर 16 बॉलमध्ये 17 रनची गरज आहे. इम्पॉर्टंट मॅच बॉलिंगसाठी. बॉलर आपण पाहिलं तर सुरेश बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. एक फाईट मॅच होईल का या बॉलवर? हा बॉल डायरेक्ट खूपच बाहेर. फेज 1 मधून फेज 2 कडे बॉल. अवघ्या 16 रनची गरज आहे आणि इकडे पण डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतायत बॉलर सुरेश. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या बॉलवर देखील एक चांगलं कन्वर्ट केलं गेलंय. 27 रन झालेत आणि अवघ्या 9 रनची गरज आहे. या बॉलवर पण खोलर टप्प्याचा बॉल. तिकडे चांगले एफर्ट्स दिले बट नायरने खूप चांगले एफर्ट्स दिले. 1 टू गो. 13 बॉल मध्ये 9 रन्स करायच्यात. अल्पाईन टायटनला मात्र सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी पण एक चांगली मॅच. चांगलं 13 बॉल मध्ये 9. एजन्सी अनंतम साठी एक चांगली ऑर्गनाइज केली आज लिम अँड ब्रिज टर्फचे सर्व मेंबर्सने. एक चांगली ऑर्गनाइज सीओटी चॅम्पियन्स ऑन टर्फ सीझन 3. इकडे पुन्हा एकदा डॉट बॉल. 12 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. 12 बॉल 9. एका दुसऱ्या बॉलरने 1-2 रनची ओव्हर टाकली तर 6 बॉल 7 पण या ग्राउंडवर फाईट आहे. मॅरीगोल्ड टीमला जर मॅच जिंकायची तर एका बॉलरला सेफ ओव्हर टाकणं गरजेचं आहे. होऊ शकतं क्रिकेटमध्ये, काही होऊ शकतं. चला थोडं फास्ट खेळा भाऊ. सर्वांनी हा वर्ल्ड कप बघितला, त्यांना वाटलं इंडिया हरली, सर्वांनी टीव्ही बंद केली. बट भाऊ क्रिकेट हा खेळ असा आहे की मॅच कुठली कधी फिरू शकते. बुमरा आला आणि आपण सर्वजण सांगू शकतो की आपण ती मॅच बघितली. म्हणजे इतिहास घडताना आपण स्वतः बघितला. सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, बॉलर अरुण नायर, डेड बॉल. अरुण नायर स्ट्राइक एंडला बॅटर सुमित. 12 बॉल 9 ला. पाहूयात काय घडेल आणि काय बिघडेल. या बॉलवर पण लेग स्टिकला अगदी हलक्या हाताने ढकलला. तिकडे सिंगल रन. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 11 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. 11 बॉल 8 आणि कुठल्या टीमची लागणार वाट. या बॉलवर लेग स्टिकला बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन. स्टेडियमची फिल्डिंग आणले. अगदी ऑडियन्स पण वाढले. वानखडे स्टेडियम सारखी गर्दी वाढत चाललंय. बट मॅच पण तशी सांगते का. या बॉलवर इकडे रिस्पेक्ट दिला गेला आणि निकेतनने हा बॉल अडवलाय. कहाणी में ट्विस्ट. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 9 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. हे 3 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. अरुण आणि अरुणने एका हाताने बॉल थांबवला. तिकडे 8 बॉल मध्ये 6 रन्स करायच्यात. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट, ऑलवेज क्रिकेट. कधीही बोला, मुंबईकरांना कधीही क्रिकेट खेळण्यासाठी बोला. ऑलवेज रे. लॉकडाऊन मध्ये पण खेळलो. पोलीस यायचे पण पळायचो, बट खेळायचो. बट आम्ही टेरेसवर खेळलो, घरात खेळलो, बट खेळलो. या बॉलवर आणि इकडे कहाणी में ट्विस्ट. विकेट. पवन अमरने चांगली कॅच पकडली. भले इंग्रजांचा खेळ क्रिकेट आहे, बट भारतामध्ये एक वेगळा क्रेज आहे. नेक्स्ट बॅटर
कृणाल. आणि मॅच आली आहे 7 बॉल मध्ये 6 रन करायचे आहेत. खूप चांगली बॉलिंग टाकली अरुणने. अरुणने चांगली टाकली पहिली ओव्हर, करणने चांगली टाकली. पवनने पण खूप चांगला खेळ केला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा टॅप केलं गेलं आणि तिकडे 6 बॉल मध्ये 5 रनशी करायचा मॅच जिंकण्याकरिता अल्पाईन टायटनला. 6 बॉल 5. गुड बॉलिंग नायर, अरुण नायर. मॅच अगदी क्लोज होताना पाहायला मिळते आणि 6 बॉल मध्ये 5 रन्स करायचे आहेत बॉलर अमर. बॉलर अमर. अमरने जर मॅच जिंकून दिली तर अमरचं मॅरी गोल्ड मध्ये एक वेगळं नाव होईल आणि मॅरी गोल्ड तर्फे त्याला एक गोल्डची रिंग पण मिळेल. 24 कॅरेट. पहिलाच बॉल नो बॉल आणि तिकडे आता 6 बॉल मध्ये 4 रन्स करायचे आहेत. कृणालला पण प्रेशर आहे की मॅच जिंकायची आम्हाला. 6 बॉल 4. अल्पाईन टाइमचेट जिंकेल की मॅरी गोल्ड. पुन्हा एकदा नो बॉल. चुकी झाली आणि अवघ्या आता 3 रनची गरज आहे. नॉट आउट. आणि अवघ्या 2 रनची गरज आहे. इकडे मात्र 1 रन मिळेल. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये कृणालने विनिंग स्ट्रोक आणि मॅच अल्पाईन टायटन सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. चला लेडीज टीम्स फेज 1 आणि फेज